नमस्कार मैत्रिणींनो, सखीनं स्वागत आहे तुमचं माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये। आज काय करणार आहेत आपण, छान मस्त असे आपण हे चिकन शिजवून घेतलेले मस्त छान। तर आपण आज चिकनचा सुक्का करूया, फ्राय करूया, चिकन फ्राय करूया। आता आपण चिकन कसं शिजवून घेतले याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाठवते। आता याच्यासाठी आपण काय काय साहित्य वापरले ते बघूया। तर मी काय केलेलं आहे, सुहाना चिकन मसाला घेतलेला आहे, आपलं घरचं काळं तिखट घेतलेलं आहे घरगुती, मी स्वतः तयार केलेलं आहे। हे खोबरं एक अर्धी वाटी घेतलेले, शहाजिरे, मिरे, 5-6 लवंगा घेतलेल्या आहेत, दालचिनी, 1 इंचाचा अद्रकचा तुकडा घेतला आहे, 7-8 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे कोथिंबीर चिरून घेतलेली। आता आपण काय करूया, खोबरं अद्रक हे सगळे जे साहित्य आहे ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आता आपण काय करूयात, पहिले हे मिरे, लवंग, दालचिनी, परत शहाजिरे हे काय करूया आधी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आता हे बारीक झालेले आहे। आता आपण याच्यात काय करणार आहे, डायरेक्ट लसूण अद्रकचे आपण थोडेसे तुकडे करून घेऊया आणि खोबरं घालून त्या मिक्सरमध्येच आपण काय करणार आहे, हे खोबरं इथं घालून घेऊ। ह्याच्यामध्येच काय करणार आहे आपण, हे खोबऱ्याचे तुकडे, अद्रक, लसूण आणि ते दालचिनी, लवंग याचे सगळे एकत्र करून आपण हे बारीक करून घेऊया। अशा प्रकारे आपलं काय झालेलं आहे, हे पूर्ण साहित्य बारीक झालेले आहे। आता आपण काय करूया, गॅसवर कढई ठेवून पुढचे बघू। आता मी काय केलेलं आहे, या गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये 3 चमचे तेल घातलेले। आता आपल्या कढईतलं तेल तापलेलं आहे, मी त्याच्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले सात ते आपण याच्यामध्ये टाकणार आहेत। जास्त मसाला किंवा जास्त आता आपण काय करूयात, हे जे खोबरं, दालचिनी, लवंग, मिरे टाकलेले आहेत हे सगळं आपण मस्त छान तेलामध्ये परतून घेऊया। आता आपण याच्यामध्ये काय करणार आहे, 2 चमचे आपलं काळं तिखट टाकणार आहेत, 2-2.5 चमचे तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आणि मी 1 चमचा काय केलेला, हा चिकन सुहाना चिकन मसाला आहे तो मी काय केलेला आहे याच्यामध्ये टाकलेला आहे। आता हे सगळं आपण याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊया। छान वास यायला लागला बघा मैत्रिणी, खूप सुंदर। आता मी गॅस काय करते, मी एकदम बारीक करून घेते आणि चिकनचे मी काय करणार आहे की जे मोठे मोठे हाडाचे पीस आहेत, मऊसाळ भाग सोडून मी ते याच्यामध्ये टाकणार आहे। आता आपण काय करूया, याच्यामध्ये चिकनचे पीस याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता काय करायचं मैत्रिणींनो, याच्यामध्ये आपण चिकनचे पीस टाकलेले, याच्यामध्ये 1 चमचा तरी आपण जे साधं सपक रस्सा असतो की नाही तो टाकायचा। त्याच्यामुळं काय होतं, हे सुक्याला खूप छान चव येते। आता हे आपण काय करणार आहे, हा जो आपला सुक्का त्याच्यामध्ये 1 ते 1.5 टाकणार आहे आणि हे थोडंसं आटू द्यायचं, म्हणजे आपल्या हा जे आपण चिकनचा सुक्का करणार आहे त्याला खूप छान टेस्ट येते मैत्रिणी। बघा मैत्रिणी, खूप छान। किती सुंदर मस्त चिकनचा। आता हे 5 मिनिटं आपण असंच याला उकळू देणार आहे, कारण काय होतं, तो रस्सा थोडासा आटतो आणि हे आपलं छान मस्त सुक्कं तयार होतं।
आता आपण काय करू या मैत्रिणीनं, या ह्याच्यामध्ये छान मस्त अशी कोथिंबीर टाकून घेऊया. अशा प्रकारे काय झालेलं आहे, आपलं हे चिकन सुक्का तयार झालेलं आहे. आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे काय झालेलं आहे, हे आपलं चिकन सुक्का तयार झालं. बघा पूर्ण पीसला आपला हा जो मसाला केलेला आहे आपण, तो मसाला पूर्ण या पीसला लागलेला आहे. त्याच्यामुळं खूप छान टेस्ट येते मैत्रिणीनं, करून बघा. खूप सुंदर मैत्रिणी, टेस्ट, चव, दालचिनी, लवंग सगळ्या मसाल्यांचा ह्याला बघा मैत्रिणीनं. जर तुम्हाला मैत्रिणीनं कशी झाली रेसिपी मला नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू. चिकन सुक्का आपला तयार आहे.